प्रियजन हो, खरंच आपण विश्वासणारे देवाचे विशेष आशीर्वादित असे लोक आहोत, कारण आम्हासाठी त्यानं स्वतःच्या पवित्र रक्ताची खंडणी भरलेली आहे. आपण मोलाने खंडून घेतलेले आहोत. पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाने चालविलेले जाणारे, सदैव त्याच्या इच्छेप्रमाणे चालणारे, सर्व परिस्थितीमध्ये उपकार स्मरण करणारे आणि त्याची स्तुती आराधना करणारे देवाचे लोक आहोत. त्याच्या स्तुतीमध्ये पूर्ण आनंद आहे. खऱ्या आध्यात्मिक जीवनाची प्रचिती स्तुती आराधनेमध्येच आम्हाला अनुभवता येते. तर चला, शरीर, मन, बुद्धी आणि आत्मा यांच्या एकाग्रतेने आपण देवाला स्तुती आराधनेचा यज्ञ सादर करूया.
हे देव बापा, तू आमचा निर्माण करता आहेस. तूच प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आमचा उद्धारक आहेस आणि तूच पवित्र आत्म्याच्या द्वारे आमचा चालक आहेस. हे प्रभू, आम्ही तुला मान, महिमा आणि गौरव देतो. तूच तारण विधित केलेस, तुझ्या पुत्राद्वारे आम्हाला ते प्राप्त करून दिलेस आणि पवित्र आत्म्याच्या द्वारे समजावून सांगितलेस. बापा, पुत्रा आणि पवित्र आत्म्या, आम्ही तुला धन्यवाद देतो. तुझ्या अलौकिक सामर्थ्याने आम्हाला भर. तुझ्याशी असलेली आमची बांधिलकी अधिक दृढ कर. या संपूर्ण उपासनेचा ताबा आजच्या पवित्र हाती घेऊन आम्हास केलेल्या मार्गदर्शनाबद्दल आणि आमच्या अशक्तपणामध्ये दिलेल्या शक्तीबद्दल आम्ही धन्यवाद देतो. आजचं वचन आमच्यासाठी आशीर्वादित कर. येशू आमचा प्रभू याच्याद्वारे मागतो म्हणून ऐकपित्या. आमेन. आपणा सर्वांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र आणि गोड नावामध्ये सप्रेम सलाम. प्रियजन हो, माझी खात्री आणि माझा विश्वास आहे की आपण सर्वजण या महामारीच्या संकटामध्ये, लॉकडाऊनच्या काळामधून जात असताना प्रभूच्या पंकछायेखाली आशीर्वादित आहोत. वास्तविक पाहता आपण आशेमध्ये जगत आहोत. 30 जूननंतर लॉकडाऊन उठेल असं वाटत होतं, परंतु पुन्हा लॉकडाऊनची मर्यादा वाढवलेली आहे आणि कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी एक महत्त्वाची उपाययोजना म्हणून या लॉकडाऊनकडे पाहिलं जातं. आपण सर्वजण कोरोना संसर्गाचा जो प्रादुर्भाव आहे तो टाळण्यासाठी दिलेल्या नियमांचं आपण पालन करूया, अशी मी आपणा सर्वांना आपल्या उद्धारक प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये विनंती करतो. देवाच्या पवित्र वचनाकडे जाण्याच्या अगोदर एक दुःखद घटना घडली आणि आपल्या मंडळीतील एक ज्येष्ठ सभासद, राजारामपूर विभागातील श्रीमती शाजाक्का मनोहर भोरे यांचं 30 जूनला दुःखद निधन झालं. त्या प्रभू घरी गेल्या आणि त्यांच्या पश्चात त्यांचा मुलगा, सून, मुली, जावई, नातवंड हा जो मोठा परिवार आहे त्यांच्या सांत्वनासाठी आपण प्रार्थनेमध्ये आठवण करूया. यावेळेस आपण देवाच्या पवित्र वचनाकडे जात असताना आपण थोडा वेळ शांत राहूया आणि आपले डोळे बंद करून आपण देवाच्या सहाय्याची अपेक्षा करूया. आपण प्रार्थना करू. हे परमेश्वरा, माझ्या दुर्गा, माझ्या उद्धारका, माझ्या तोंडचे शब्द व आमच्या मनचे विचार तुला मान्य असोत. उद्धारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि प्रिय नावाने प्रार्थना विनंती केली म्हणून तू ऐक. आमेन. आमेन. प्रियजन हो, जुलै महिन्यातील हा पहिला रविवार आहे आणि आज देवाच्या चरणाजवळ येत असताना ज्या शास्त्रपाठांचं आपण वाचन केलेलं आहे, पहिले शमूएल याचा 17वा अध्याय, 12 ते 22, संत पौलाचं फिलिप्पीकरास पत्राचा 3रा अध्याय 7 ते 16 आणि शुभवर्तमानामधून संत लुकाचं शुभवर्तमान याचा 15वा अध्याय 1 ते 20. आणि हे तीनही शास्त्रपाठ आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारे माहीत आहेत, परिचित आहेत. आणि या तिन्ही शास्त्रपाठांच्या आधारे आज आपण देवाचं वचन समजावून घेत असताना प्रियजन हो, आपण प्रभू येशू ख्रिस्ताच्या शिकवणीकडे पहिल्यांदा आणि प्रामुख्याने लक्ष केंद्रित करणार आहोत. या जगामध्ये ज्या ज्या ठिकाणी आपण काम करतो, आपण सेवा करतो, एक कुटुंबातील घटक म्हणून, समाजातील घटक म्हणून आपल्या हाती असलेलं काम, मग ते कार्यालयातलं असो, ऑफिसमधलं असो
किंवा आपल्या सेवा क्षेत्रातील असो अथवा आपल्या कुटुंबातील जबाबदाऱ्या किंवा कर्तव्य या संबंधातला असो, जेव्हा आपल्या पाठीवर वरिष्ठांची किंवा थोर व्यक्तींची, थोरा मोठ्यांची थाप पडते, एक प्रकारची शाबासकी मिळते, तेव्हा खऱ्या अर्थानं आपण जे काम करतो त्या कामाचं, त्या सेवेचं चीज झालं असं आपल्याला नेहमी वाटतं. परंतु उलट बाजूला बाकी सर्व गोष्टी काम करत असताना आम्हाला पैसा मिळाला, आम्हाला प्रतिष्ठा मिळाली, मान सन्मान मिळाला, पण जर आम्हाला शाबासकी मिळाली नाही, जर आपल्या पाठीवर थोरा मोठ्यांची थाप पडली नाही किंवा वरिष्ठांची थाप आमच्या पाठी पडली नाही, तर सर्व काही मिळूनसुद्धा ज्याला आपण खरं समाधान म्हणतो ते समाधान आपल्याला लाभत नाही. आणि म्हणून मत्तई शुभवर्तमान याचा 25वा अध्याय यामध्ये प्रभू येशू ख्रिस्तानं अनेक दृष्टांत सांगितले. त्यापैकी एक दृष्टांत मत्तई शुभवर्तमान याचा 25वा अध्यायामध्ये या ठिकाणी आम्हाला दिसून येतो. या दृष्टांताचं मॉरल काय आहे ते जर आपण बघितलं तर या ठिकाणी पाहतो की एक धनी आहे, मालक आहे, आणि तो बाहेरगावी जाताना आपल्याकडची संपत्ती त्यानं आपल्या जे काही नोकर आहेत, जे कोणी सेवक आहेत त्यांच्या हाती त्यांनी ही संपत्ती किंवा त्याचा धण्याचा जो पैका आहे तो दिलेला आहे. आणि या धण्याला या सेवकांचा पूर्णपणे अभ्यास आहे. या ठिकाणी असं म्हटलं की ज्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे एकाला 5,000, एकाला 2,000, एकाला 1,000, म्हणजे धण्याला अगोदरच ठाऊक होतं जर मी 5,000 दिले तर कोण 5,000चे दुप्पट करणार आहे, 3,000 दिले तर कोण त्याचे दुप्पट करणार आहे, हे जणू काही त्या धण्याला माहीत असावं असंच आपल्याला वाटतं. आणि त्याचा जो अभ्यास होता त्या सेवकांबद्दल तो खरा ठरलेला आहे. ज्याला 5,000 मिळाले त्याने त्यावर व्यापार केला, ते उपयोगात आणले आणि त्या 5,000चे दुप्पट रक्कम त्यांनी केली. धनी खुश झाला. ज्याला 3,000 दिले होते त्यानेही त्या पैशावरती व्यापार केला, उद्योग केला आणि त्या पैशामध्ये त्यांनी तितकीच वाढ केली. आणि या दोघांच्या बाबतीमध्ये या दृष्टांतामध्ये धन्यानं एक स्ट्रिक्चर पास केलेलं आहे. या धन्यानं एक प्रकारची शाबासकी त्यांना दिलेली आहे. आणि ही शाबासकी काय आहे? धनी त्या 2 सेवकांना ज्यांनी दिलेल्या रकमेची दुप्पट केलेली आहे त्यांना तो म्हणतो, शाबास भल्या व विश्वासू दासा, तू थोडक्या गोष्टीविषयी विश्वासू राहिलास, मी तुझी पुष्कळावर नेमणूक करीन. प्रियजन हो, या ठिकाणी धनी त्या 2 सेवकांना, 2 नोकरांना म्हणतो, शाबास भल्या आणि विश्वासू दासा, तू थोडक्याविषयी विश्वासू राहिलास, मी तुझी पुष्कळावर नेमणूक करेन. प्रियजन हो, ह्या दृष्टांतातल्या संदेशवचनाप्रमाणे आज आपण ज्या ज्या कपॅसिटीमध्ये आपण सेवा करत आहोत, आपण काम करत आहोत, मग तो व्यवसाय असो, मग ते नेमून दिलेलं काम असो, ते शासकीय असो, स्वायत्त संस्थेचं असो किंवा प्रायव्हेट ऑर्गनायझेशनमधलं असो, जे काम आणि जी सेवा आम्हाला नेमून दिलेली आहे, हे करत असताना एक गोष्ट आपण ख्रिस्ती नात्यानं आमच्या मनामध्ये पक्की ठासून ठेवली पाहिजे. त्या गोष्टीबद्दलची आपली पक्की खात्री झाली पाहिजे की या जगामध्ये वी आर द स्टुअर्ड्स ऑफ गॉड. आम्ही देवानं या जगामध्ये नेमलेले कारभारी आहोत. आणि देवाचे जर आपण कारभारी आहोत तर हा जो काही मापदंड आहे, हा जो ॲप्रोच आहे, या क्रायटेरियाप्रमाणे खरोखरच आम्ही दिलेलं काम करत आहोत का, दिलेली जबाबदारी, दिलेलं कर्तव्य आपण करत आहोत का, याचा आपण गांभीर्यानं विचार करणं गरजेचं आहे. या दृष्टांतामध्ये धन्यानं एकदा नव्हे पण 2दा
या ठिकाणी जो रिमार्क दिलेला आहे, शाब्बास आणि भल्या विश्वासू दासा, तू थोडक्याविषयी विश्वासू राहिलास, मी तुझी पुष्कळवर नेमणूक करीन. प्रियजन हो, हा एक मापदंड आहे किंवा हे एक मापनसूत्र आहे. आणि आपण आपल्या भूमिकेचं, आपला जो रोल आहे, आपली जी ड्युटी आहे, आपलं जे कर्तव्य आहे, त्या कर्तव्याचं, त्या सेवेचं जेव्हा आपण मूल्यमापन करतो, मूल्यांकन करतो, त्यावेळेस प्रियजन हो, धन्याच्या दृष्टिकोनातून आपली सेवा खरोखरच शाबासकीस पात्र ठरेल काय? कारण या ठिकाणी धनी ज्याने 5,000चे दुप्पट केले, 2,000चे दुप्पट केले, त्याला धनी म्हणतो शाब्बास. आणि शाब्बास भल्या आणि विश्वासू दासा, तू थोडक्याविषयी विश्वासू राहिलास, मी तुझी पुष्कळावर नेमणूक करीन. प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे सांगण्यात आलेल्या ह्या दृष्टांताचं लागूकरण प्रियजन हो आपण आपल्या जीवनामध्ये करणं गरजेचं आहे. प्रियजन हो, आपण स्वतःची ओळख करून घेत असताना या वचनामध्ये आपण वाचतो, आपण स्वतःची ओळख करून घेत असताना जर कारभारी म्हणून, आपण देवाचे कारभारी म्हणून या जगामध्ये जगत आहोत, आणि मग आपण जर आपली ओळख करून घेत असू, तर खऱ्या अर्थानं आपण स्वतःला कोण समजतो? कारण या शाबासकीच्या उद्गारामध्ये जो मूळ शब्द आहे, तो मूळ शब्द दास हा आहे. तो म्हणतो शाबास भल्याने, शाबास भले आणि विश्वासू दासा ही विशेषणं आहेत, परंतु मूळ शब्द काय आहे? दास. आणि दास या शब्दाला इंग्लिशमध्ये सर्वंट म्हटलेला आहे, आपण दुसरा शब्द सेवक म्हणतो, परंतु मूळ ग्रीक शब्द जो आहे दासासाठी वापरण्यात आलेला, त्याला डुलॉस असं म्हटलेलं आहे. म्हणजे जो व्यक्ती स्वतःसाठी नाही, परंतु आपल्या मालकासाठी जगतो, ही लिव्स फॉर द सेक ऑफ हिज मास्टर, आपल्या धनासाठी जीवन जगतो, त्याला दास असं म्हटलेलं आहे. प्रियजनो, आज आपण स्वतःची ओळख करून घेत असताना आपण स्वतःला दास म्हणून घेण्यामध्ये धन्यता मानतो का? कारण आज आपण जर बघितलं तर प्रत्येकाला दासऐवजी मी बॉस आहे असं वाटतं, किंवा माझी खरी ओळख लोकांना बॉस अशी असावी, अशा आमच्या मनामध्ये एक अभिलाषा निर्माण होते. परंतु जर आपण देवाचे कारभारी आहोत, तर पहिल्यांदा आपण स्वतःची ओळख करून घेतली पाहिजे की मी देवाचा दास आहे, आणि त्या देवाच्या दासाच्या नात्यानं मी इतरांचा सुद्धा दास आहे. आणि मग शाबासकी, कशाबद्दल शाबासकी दिली आहे या ठिकाणी? तर तो म्हणतो तू विश्वासू राहिलास, यू रिमेन फेथफुल. तो विश्वासू राहिला. आज आपण दिलेल्या कामकाजामध्ये, नेमून दिलेलं आपलं जे कामकाज असेल, किंवा आपण स्वतःहून जो व्यवसाय करतो, उद्योग करतो, त्या कामकाजामध्ये आपण विश्वासी राहतो का? छोट्या गोष्टी, बऱ्याच वेळेला छोट्या गोष्टींबद्दल आपण बेफिकी राहतो, छोट्या गोष्टी आपण दुर्लक्षित करतो. परंतु जो छोट्या गोष्टी दुर्लक्षित करतो, छोट्या गोष्टींबद्दल बेफिकीर राहतो, त्याला मोठ्या गोष्टींमध्ये परमेश्वर वाटा देत नाही. जो मोठ्या गोष्टींबद्दल विश्वासू राहतो, त्याला आयुष्यभर छोट्या गोष्टीमध्येच समाधान मानावं लागतं. परंतु देवाचे कारभारी या नात्यानं अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये, नेमून दिलेल्या छोट्या गोष्टींमध्ये जो विश्वासू राहतो, त्याला या धन्यानं दिलेल्या शिफारसीप्रमाणे परमेश्वरापासून उत्तम अनुग्रह आणि आशीर्वाद प्राप्त होतो. आणि त्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे? मी तुझी पुष्कळावर नेमणूक करीन. जो थोडक्या गोष्टीविषयी विश्वासू राहतो, त्याला पुष्कळ गोष्टी मिळतात, परंतु जो पुष्कळ गोष्टीविषयी विश्वासू राहतो, त्याला थोडक्या गोष्टीवर काय मिळतं? देवाचा आशीर्वाद मिळतो. प्रियजन हो, ज्या अर्थी येशू ख्रिस्ताने हा मापनदंड, हे मापनसूत्र या दृष्टांताच्याद्वारे विश्वासी या नात्यानं तुम्हाला मला सांगितलेलं आहे, त्याद्वारे जर आपण जुन्या करातील अनेक देवाचे सेवक, त्यांचं जर जीवनाचं मूल्यमापन करण्याचा प्रयत्न केला, याच स्ट्रिक्चरच्याद्वारे, याच मापनदंडाच्याद्वारे जर आपण जुन्या करातील देवाच्या काही सेवकांचं आपण मूल्यमापन केलं, तर प्रियजन हो, आपल्या असं लक्षात येतं की खरोखरच
देवाने ज्यांना अगोदर पाचारण केलं, प्रभू येशू ख्रिस्ताच्या सुद्धा अगोदर ज्यांनी देवाचा मार्ग देवाच्या लोकांना कळवला, दे रिमेन व्हेरी फेथफुल टू गॉड इन फ्यू थिंग्स. अगदी थोडक्या आणि साध्या गोष्टीमध्ये ते देवाशी प्रामाणिक राहिले आणि देवाने त्यांना मोठा आशीर्वाद दिला. आणि हा जो क्रायटेरिया आहे तो जर आपण वापरला तर तुमचं आणि माझं जीवन परमेश्वराच्या दृष्टिकोनातून निश्चितच एक असं साधन बनतं की त्या साधनाच्याद्वारे त्या दृष्टांतातील मापनदंडाच्याद्वारे आपण देवापासून मिळालेले उत्तम आशीर्वाद आणि अनुग्रह आपण अनुभवत असतो. प्रियजन हो, अब्राहम, मोशे, यहोशवा, सर्व शास्त्रे, शौल, दावीद आणि संदेष्टे यांचं आणि देवांचं नातेसंबंध जेव्हा आपण बघतो किंवा हे लोक देवाशी बोलत असताना आपण जेव्हा त्यांचं संभाषण ऐकतो त्यावेळेस आपल्या निश्चित अर्थानं लक्षात येतं की देवाशी बोलत असताना हे सर्व लोक स्वतःला आपली ओळख देवाचा दास अशी करून देत आहेत. देवाशी बोलत असताना ते स्वतःला म्हणतात, मी तुझा एक नम्र दास, अशी ओळख ते स्वतःची करून देत आहेत. म्हणजे ज्या देवाच्या सेवकांचं जीवन आम्ही बघतो त्या सेवकांनी इतकं लीन आणि नम्रपणे देवाच्यासाठी आपलं समर्पण केलं की मी कोणी मोठा नाही, परंतु आय एम व्हेरी हंबल सर्वंट ऑफ गॉड, मी देवाचा एक नम्र सेवक आहे. हे संबोधन त्यांनी स्वतःला वापरलं आणि केवळ संबोधन वापरलं नाही, परंतु त्यांच्या जीवनातून दास या नात्यानं निर्माण झालेली जी चित्तवृत्ती आहे तीसुद्धा आपण त्यांच्या जीवनातून पाहिलेली आहे. पण आज आपल्याला असं दिसून येतं की दास यापेक्षा आपली काहीतरी वेगळी ओळख निर्माण करण्याचा आपण बऱ्याच वेळेला प्रयत्न करत राहतो. आणि अनेक वेळेला दास किंवा सेवक याऐवजी आपण कोणीतरी वेगळे आहोत आणि ही ओळख स्वतःची त्या ओळखीमध्ये जगणं आम्ही नापसंत करतो. प्रियजन हो, अनेक लोक आहेत. मगाशी मी सांगितल्याप्रमाणे अब्राहम आहे, मोशे आहे, यहोशवा आहे, सर्व शास्त्री आहेत, दावीद आहे, शौल आहे, संदेष्टे आहेत. परंतु या अनेक लोकांपैकी जर एका व्यक्तीचं जीवन आपण उदाहरणादाखल घेतलं आणि त्याचं जीवन या मापनदंडाने जेव्हा आपण त्याचं इव्हॅल्युएशन मूल्यांकन करण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला काय दिसून येतं. आणि त्यासाठी आपण दाविदाचं उदाहरण घेऊया आणि तो थोडक्या गोष्टीविषयी कसा विश्वासू राहिला हे आपण जुन्या करातील वाचलेल्या शास्त्रपाठाच्या आधारे आपण समजावून घेऊया. दाविदाचे सर्व भाऊ तत्कालीन जी व्यवस्था होती, सैन्य आर्मी होतं, त्याच्यामध्ये ते सैन्यामध्ये होते. परंतु दावीद हा एकटाच लहान असल्याकारणानं आपल्या बापाची कामगिरी म्हणजेच मेंढरांचं पालन करण्यासाठी तो त्या कामगिरीवरती घरापासून दूर अशा ठिकाणी तो गेला होता. आणि प्रियजनो, सध्याच्या काळामध्ये आपण मेंढपाळ पाहत नाही, दुर्मिळ झालेले आहेत. परंतु त्या काळामध्ये मेंढपाळ हा एक व्यवसाय असा होता की तो सर्रासपणे अनेक ठिकाणी आम्हाला दिसून येत होता. आणि दावीद ह्या कामगिरीवर असताना प्रियजन हो, जेव्हा नंतरच्या आयुष्यामध्ये तो राजा कसा झाला हे पाहत असताना या ठिकाणी 1-3 गोष्टी मी आपणासाठी सांगू इच्छितो. प्रियजनो, तो थोडक्या गोष्टीविषयी कसा विश्वासू राहिला हे पाहत असताना पहिली गोष्ट मला अशी वाटते की बघा, ही स्टार्टेड हिज लाईफ विथ फ्यू थिंग्स. त्याच्या हातामध्ये काय होतं? हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या गोष्टी त्याच्याकडे होत्या. म्हणजे बापानं त्याच्या हातामध्ये मुठभर मेंढरं दिली होती. ही स्टार्टेड हिज लाईफ विथ फ्यू थिंग्स. दुसरी गोष्ट आपण पाहतो की ही स्टार्टेड हिज लाईफ इन मिझरी. मेंढपाळाचं जीवन जर आपण बघितलं तर आपल्याला असं दिसतं की त्याला पूर्णपणे मेंढरांवरती अवलंबून राहावं लागतं, निसर्गावर अवलंबून राहावं लागतं. स्वतःची उपजीविका करत असताना सर्व प्रकारच्या अडचणीतून, त्रासातून, संकटातून त्यांना जावं लागतं. सर्व प्रकारची मिझरी
म्हणजे दैन्य अवस्था ज्याला आपण म्हणतो. झोप नाही, कुठल्याही प्रकारचं ताजं गरम अन्न नाही, मिळेल त्या गोष्टीवर उदरनिर्वाह करणं आणि सर्व परिस्थितीमध्ये मेंढरांच्या काळजीसाठी आपला जीव धोक्यात घालणं. म्हणजे ही स्टार्टेड हिज लाईफ इन मिझरी, दुःखामध्ये, सर्व प्रकारच्या अडचणीमध्ये त्यानं आपल्या जीवनाची सुरुवात केली. आणि तिसरा महत्त्वाचा विचार या ठिकाणी आहे, ही स्टार्टेड हिज लाईफ बिफोर ही डिस्कवर्ड जॉय. त्याच्या जीवनामध्ये आनंदाचा मागमूससुद्धा नव्हता. आनंद काय आहे, मौज मजा काय आहे हे त्याला ठाऊक नव्हतं. आणि अशा स्थितीमध्ये सतत काम, सतत येणारं एक आव्हान याला सामोरं जात असताना त्याला कुठल्याही प्रकारचा आनंद त्याला मिळत नव्हता. आणि अशा अवस्थेमध्ये करमणुकीचं साधन नाही, आपलं मन कुठेतरी रमवावं असं कुठलंही ठिकाण नाही. अशा ठिकाणी तो असताना सेवेमध्ये त्यानं स्वतःला झोकून दिलेलं आहे. आणि ही स्टार्टेड हिज लाईफ बिफोर ही डिस्कवर्ड जॉय. परंतु जेव्हा हा दावीद मेंढपाळ असताना थोडक्या गोष्टी विषयी विश्वासू राहिला आणि देवानं त्याचा तो विश्वासूपणा पाहिला आणि नंतर देवाने त्याला एक मोठी कामगिरी दिली. या ठिकाणी म्हटलं आहे, मी तुझी पुष्कळावर नेमणूक करीन. शाबास भला आणि विश्वास सुद्धा, मी तुझी पुष्कळावर नेमणूक करीन. या देवाच्या या वचनाप्रमाणे किंवा जो क्रायटेरिया आहे त्या क्रायटेरियाप्रमाणे देवाने दावीदाला राजा म्हणून नेमलेला आहे. आणि मग या ठिकाणी जे तीन मुद्दे किंवा जे 3 विचार मी सांगितले, या ठिकाणी त्याच मुद्द्यांचं मी पुन्हा एकदा विचार करतो. आणि या ठिकाणी काय म्हटलं आहे, दो ही स्टार्टेड हिज लाईफ विथ फ्यू थिंग्स बट ही एंडेड अप हिज लाईफ विथ मेनी थिंग्स. बघा, त्यानं जरी थोडक्या गोष्टी घेऊन त्याने सुरुवात केली तरीसुद्धा त्याचा शेवट मात्र कसा झाला, एक राजा म्हणून. त्याच्याकडे अनेक गोष्टी होत्या, त्याच्याकडे नव्हतं असं काही नाही. राजा म्हटल्यानंतर त्याच्याकडे सगळ्या गोष्टींची भरपूर प्रमाणामध्ये त्या गोष्टी त्याच्या पायाशी लोळवून घेत होत्या. ही एंडेड अप हिज लाईफ विथ मेनी थिंग्स. दुसरं आपण बघितलं, ही स्टार्टेड हिज लाईफ इन मिझरी, दुःखामध्ये, कष्टामध्ये तो जीवन जगत होता. परंतु तो राजा झाल्यानंतर ही एंडेड अप हिज लाईफ विथ कम्फर्ट, विथ लेजर. सर्व प्रकारची सुविधा, सर्व प्रकारचा कम्फर्ट झोन, सर्व प्रकारचा ऐशाराम याच्यामध्ये त्याच्या जीवनाचा शेवट झाला. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट, ही स्टार्टेड हिज लाईफ बिफोर ही डिस्कवर्ड जॉय. परंतु राजा झाल्यानंतर मात्र ही एंडेड अप हिज लाईफ इन जॉय. सर्व प्रकारच्या आनंदामध्ये त्यानं आपल्या त्याच्या जीवनाचा शेवट झाल्याचं आपण पाहतो. जणू काही सुख त्याच्या पायाशी लोळून घेत होतं. म्हणजेच नवीन करामध्ये येशू ख्रिस्तानं सांगितलेल्या दृष्टांतामध्ये जो मापनदंड आहे, त्या मापनदंडाने जेव्हा आपण दावीदाचं कॅरेक्टर, दावीदाचं व्यक्तिमत्व आणि तो कसा देवाशी थोडक्या गोष्टीमध्ये विश्वासू राहिला हे जेव्हा आपण पाहतो, त्यावेळेस खरोखरच आपल्या लक्षात येतं की हा मापनदंड देवाचे कारभारी या नात्यानं आपण जेव्हा आचरणात आणतो त्यावेळेस खरोखरच दावीदाप्रमाणे तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये सुद्धा देव तुम्हाला आणि मला आशीर्वाद देतो. जसं या ठिकाणी येशू ख्रिस्ताने रुपयाचा दृष्टांत सांगितलेला आहे आणि या रुपयाच्या दृष्टांतातून आम्हाला एक मॉरल दिलेलं आहे. तसंच प्रभू येशू ख्रिस्ताने आपण पाहतो की लुकाचं शुभवर्तमानाच्या 15व्या अध्यायामध्ये एक दाखला दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये हरवलेलं नाणं, हरवलेलं मेंढरू आणि हरवलेला मुलगा असं म्हटलेलं आहे, उधळ्या पुत्र. आणि या उधळ्या पुत्राच्या दृष्टांतामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला एक मोरल सांगतो. बघा, जर जे 3 मुद्दे आम्ही दावीदाचं जीवन त्याचं मूल्यांकन करण्यासाठी वापरले, त्याच मुद्द्यांच्याद्वारे जेव्हा उधळ्या पुत्राच्या जीवनाचं आपण मूल्यांकन करतो त्यावेळेस आपल्या लक्षामध्ये काय येतं, तो बापाचा आवडता मुलगा होता, धाकटा मुलगा होता. बापाचं दोघां मुलावरती सारखंच प्रेम होतं, परंतु तरीसुद्धा त्याची इच्छा होती, त्याचा अट्टहास होता की जी मिळकत होती, जी प्रॉपर्टी होती त्यातला त्याचा वाटा त्याला पाहिजे होता. आणि बापाला त्यांनी सांगितलं आणि बापाकडे मागणी केल्यानंतर त्यांनी
बापाने त्याला त्याचा वाटा हिस्सा त्याला दिला. म्हणजेच बघा या ठिकाणी ही स्टार्टेड हिज लाईफ विथ मेनी थिंग्स. पुष्कळ गोष्टीनं त्यानं आपल्या आयुष्याची सुरुवात केली, कारण त्याच्या वाट्याला जे जे आलं ते मुबलक होतं. जर तो नुसताच घरातून बाहेर पडला असता तर कदाचित त्याची बाहेर जाण्याची इच्छा पण झाली नसती, कारण रिक्त असते या जगामध्ये जाणं त्याला चुकीचं वाटलं असतं. आणि म्हणून ही स्टार्टेड हिज लाईफ विथ मेनी थिंग्स. पुष्कळ गोष्टीने त्याने आपल्या आयुष्याची सुरुवात केली. आणि जेव्हा आपण पाहतो अनेक गोष्टी, अनेक पैसा अडका किंवा अनेक त्याच्या वाट्याला आलेल्या गोष्टींनी त्याने आपल्या आयुष्याची सुरुवात केली, आणि त्यानंतर आपण पाहतो की ही स्टार्टेड हिज लाईफ विथ लॅविशनेस. सर्व प्रकारच्या उधळपट्टीमध्ये त्याने आपलं जीवन व्यतीत केलं. सगळ्या प्रकारची मौज मजा त्याने केली. त्याच्यामध्ये खाणं पिणं असेल, अनेक प्रकारचं करमणुकीच्या गोष्टी यामध्ये त्यानं आपला जीव रमवण्याचा प्रयत्न केला असेल. म्हणजेच ही स्टार्टेड हिज लाईफ दुःखामध्ये न घालवता त्यानं सर्व प्रकारच्या सुखामध्ये, चैनीमध्ये त्याने आपलं जीवन व्यतीत केलं. आणि आपण काय पाहतो, त्यानं आपल्या आयुष्याचा शेवट कसा केला. जर सुरुवातीला मी म्हटलं ही स्टार्टेड हिज लाईफ विथ फ्यू थिंग्स, परंतु जर आपण शेवट बघितला तर ही एंडेड अप हिज लाईफ विथ नथिंग. तो फाटकी कपडे घातलेल्या अवस्थेमध्ये पापाकडे परत आला. ज्यानं सुरुवात अनेक गोष्टींनी केली, परंतु शेवट मात्र त्याचा असा झाला की त्याच्या अंगावर मळलेला कपडा, फाटके कपडे त्याच्या अंगावर होते. हे एंडेड अप हिज लाईफ विथ नथिंग. काहीच त्याच्याकडे नव्हतं. आणि ज्यानं सुख वस्तूमध्ये, चैनीमध्ये आपलं जीवन जगला, बट ही एंडेड अप हिज लाईफ इन मिझरी. दुःखामध्ये होता, संकटामध्ये होता, झोपायला जागा नाही, जेवायला अन्न नाही, आणि अशा अवस्थेमध्ये मिझरी ज्याला आपण म्हणतो, हाल अपेष्टामध्ये त्याचा शेवट झाला. आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा, ही स्टार्टेड हिज लाईफ विथ जॉय. संपूर्ण पैसा आणि आपल्या वाट्याचा, आपल्या हिश्श्याची मालमत्ता मिळाल्यानंतर त्याला इतका आनंद झाला होता. ही स्टार्टेड हिज लाईफ विथ जॉय. परंतु आपण या ठिकाणी पाहतो की ही एंडेड अप हिज लाईफ विथ सॉरो. नंतर मात्र तो दुःखी झाला आणि त्याच्या डोळ्यातील अश्रूशिवाय त्याच्याकडे काही नव्हतं. त्याचे अश्रू हेच त्याचं काय होतं, जगण्याचा आधार होता. आणि हे डोळ्यातील अश्रू घेऊन तो बापाकडे परत आला. प्रियजन हो, आपण या शास्त्रपाठाच्या आधारे हेच आपण समजून घेणं गरजेचं आहे की जेव्हा परमेश्वर तुम्हाला आणि मला या जगामध्ये ठेवतो, त्याचा उद्देश हाच आहे की मला 5,000 दिलेले आहेत, जी माझी योग्यता आहे त्याप्रमाणे मला दिलेले आहेत. 3,000 दिलेले आहेत, माझ्या योग्यतेप्रमाणे मला दिलेले आहेत. 1,000 दिलेले आहेत, माझ्या योग्यतेप्रमाणे दिलेले आहेत. आणि जेव्हा देवापासून मिळालेल्या कृपादानांचा आणि आशीर्वादांचा उपयोग या मापदंडाच्या द्वारे आपण करण्याचा आणि जगण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेस खरोखरच तुमच्या आणि माझ्या कानावरती आणि तुमच्या आणि माझ्या पाठीवरती देवाच्या आशीर्वादाची थाप पडते, शाबासकी मिळते. आणि देव तुम्हाला म्हणतो, शाबास, भले आणि विश्वासू दासा, तू थोडक्या गोष्टी विषयी विश्वासू राहिलास, मी तुझी पुष्कळावर नेमणूक करीन. प्रियजन हो, बऱ्याच वेळेला आम्ही आपल्याला काय आहे यापेक्षा दुसऱ्याकडे किती आहे याचा आपण विचार करतो, परंतु जे आपल्याकडे आहे त्याचा विनियोग आपण देवाच्या इच्छेप्रमाणे म्हणजेच विश्वासू राहून करण्यामध्ये जेव्हा करतो, त्यावेळेस तुमच्या आणि माझ्या हाती दिलेलं देवाने जे आशीर्वाद आहेत ते आशीर्वाद तुम्हाला आणि मला भरून उरणारे आणि पुरून उरणारे असे ठरतात. या वचनाच्याद्वारे परमेश्वर तुम्हाला मला आशीर्वाद देवो अशी आपण देवाच्या चरणाजवळ प्रार्थना करूया. या लॉकडाऊनच्या काळामध्ये आपण जगत असताना कदाचित आपल्याला मोह होईल आणि आपला जो विश्वासूपणा आहे तो विश्वासूपणा सोडून आपण अनेक गोष्टी चुकीच्या मार्गाने जाण्याची शक्यता निर्माण होईल. परंतु प्रियजन हो, कुठल्याही प्रकारे ख्रिस्ती या नात्यानं आपला जो विश्वास आहे त्या विश्वासामध्येच आपण जर आपण जगतो, त्या विश्वासाचा मध्ये जर आपण आपलं जीवनक्रम चालू ठेवतो, तर तुम्हाला आणि मला या गोष्टींचा मोबदला देव दिल्याशिवाय कधीही राहत नाही. प्रभू करो आणि या वचनाच्याद्वारे देव तुम्हाला आणि मला आशीर्वाद देवो अशी आपण प्रभूचरणी प्रार्थना करूया. आपण प्रार्थना करूया. सर्व समर्थ सेनाधीश परमेश्वरा, दयेच्या आणि कृपेच्या सागरा, प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आमच्या उद्धारक देव बापा, खरोखरच
आज या जगामध्ये आम्ही तुझे कारभारी म्हणून प्रभू तुझ्या देवराज्याच्या वाढीसाठी आमचं उत्तम योगदान देण्यासाठी या जगामध्ये जगत आहोत आणि त्यासाठी तू जे आम्हाला दिलेलं आहेस त्या दिलेल्या देणग्यांच्याद्वारे विश्वासूपणे आम्ही जगावं अशी तुझी इच्छा आहे. आणि जेव्हा आम्ही शाबास भल्याने विश्वासू दासा तू थोडक्याविषयी विश्वासू राहिलास मी तुझी पुष्कळावर नेमणूक करीन या तुझ्या रिमार्कला अनुसरून या तुझ्या शाबासकीला अनुसरून आम्ही आमचं जीवन जगतो त्यावेळेस खरोखरच तू आमची मोठ्या गोष्टींसाठी निवड करतोस. आम्हाला उत्तम आशीर्वाद तू देतोस. या तुझ्या आश्वासनाबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. आम्ही स्वतः तुझ्या चरणाजवळ येतो आणि आमचं शरीर आमचं मन तुझ्या पवित्र चरणाजवळ आम्ही समर्पित करतो. आमच्या मनाचा बुद्धीचा शरीराचा तू ताबा घे आणि तुझ्याशी विश्वासू राहण्याकरता आमच्या अशक्तपणामध्ये आम्हाला तुझी शक्ती दे. येशू आमचा प्रभू याच्याद्वारे मागतो म्हणून तो ऐक. आमेन. आपण सर्वजण आपल्या उद्धारक ख्रिस्ताने शिकवल्याप्रमाणे मिळून म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील पित्या पवित्र मानले जाओ तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे आमची रोजची भाकर आज आम्हास दे. आम्ही जसं आमचे ऋण आम्हास सोडले आहेत तसे तू आमचे ऋण आम्हास सोड आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस तर आम्हास वाईटापासून सोडीव. कारण की राज्य सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आणि आता प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हा सर्वांबरोबर आणि देवानं निवडलेल्या त्याच्या सर्व लहानथोर प्रियजनांबरोबर आता आणि सदा सर्व काळपर्यंत असो. आमेन.